श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी लक्ष्मी साबळे. स्वामी लीला भाग 4 मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धेला जागृत करणारी लीला जाणून घेणार आहोत. त्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. पावसाने पाठ फिरवली होती. शेतं कोरडी पडली होती. जनावरांसाठी पाणीही मिळत नव्हते. लोक त्रस्त झाले होते. गावातील मुख्य विहीर देखील पूर्णपणे कोरडी झाली होती. तिच्या तळाशी फक्त भेगा आणि धूळ उरली होती. लोकांनी अनेक प्रयत्न केले, पण पाण्याचा थेंबही लागत नव्हता. गावकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. त्याच गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो अत्यंत श्रद्धाळू होता आणि श्री स्वामी समर्थांवर त्याचा अढळ विश्वास होता. त्याने ठरवले, आता एकच उपाय आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांकडे मदत मागणे. तो वृद्ध शेतकरी अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ त्यावेळी एका ठिकाणी बसले होते. आजूबाजूला भक्तांची गर्दी झाली होती. वृद्ध शेतकरी स्वामींच्या चरणी पडला आणि रडत रडत म्हणाला, महाराज, आमच्या गावात पाणी नाही. विहीर पूर्णपणे कोरडी झाली आहे. जनावरं, माणसं सगळे त्रस्त आहेत. काहीतरी कृपा करा महाराज, कृपा करा. स्वामी काही क्षण शांत राहिले. ते त्याच्याकडे एकटक पाहत होते. नंतर ते हळूच हसले आणि म्हणाले, जा, घरी जा, विहीर भरलेली दिसेल. शेतकरी आश्चर्यचकित झाला, पण स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून तो परत गावाकडे निघाला. प्रवास करत करत तो घरी पोहोचला आणि जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून तो स्तब्ध झाला. गावातील ती कोरडी विहीर पूर्णपणे भरलेली होती. पाणी इतके स्वच्छ आणि थंड होते की जणू ते वर्षानुवर्षे वाहतच आहे. गावातील लोक विहिरीभोवती जमा झाले होते. कोणी पाणी काढत होते, कोणी आनंदाने देवाचे आभार मानत होते. सगळेच आश्चर्यचकित होते. हे घडलं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो लगेच परत अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांना भेटून त्याने हात जोडले आणि म्हणाला, महाराज, तुमच्या शब्दांनुसार विहीर पूर्ण भरली आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, अरे, पाणी कुठे होतं? ते मी नाही भरलं. ज्याचं विश्व आहे त्यानेच केलं. हे ऐकून भक्त अधिक श्रद्धेने नतमस्तक झाले. त्या दिवसानंतर गावात पुन्हा पाण्याची कमतरता भासली नाही, असं लोक सांगतात. मित्रांनो, या लीलेतून एक गोष्ट स्पष्ट होते. जेव्हा भक्तांची श्रद्धा खरी असते तेव्हा संकट कितीही मोठे असलं तरी त्याचा मार्ग निघतो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणखी अशा चमत्कारिक, प्रेरणादायी आणि भक्तिमय लीला ऐकायला व पाहायला आवडत असतील तर VRS मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.